खऱ्या अर्थानं सांगायचं तात्पर्य म्हणून लढा. खऱ्या अर्थानं तुमच्या मायबापाचं स्वप्न साकार करण्यासाठी लढा. एक दिवस गड्या समाजाने तुम्हाला सलाम केला पाहिजे. हे संस्कारिक मूल आहे. खऱ्या अर्थानं याचे मायबापाचे संस्कार याच्यावर आहे. असो सज्जन हो, या ठिकाणी धन्यवाद खरंच या हाराबद्दल. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 ज्याची कीर्ती साऱ्या जगतात ज्याची कीर्ती साऱ्या जगतात दखन देशात हिंदू धर्म महाशूर शिवाजी अवतरला. जय हो. महाशूर शिवाजी अवतर हिंदू धर्मात रक्षणाला जय हो. टाळी वाजवा सजना हो. हे या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या राज्यामध्ये घेऊन आलोय. ही भूमी म्हणजे बलिदानाची, त्यागाची, पराक्रमाची भूमी महाराष्ट्राची. आणि म्हणून ताकद आहे या मातीतली. या महाराष्ट्राच्या मातीत ज्या ज्या वेळेस हानी झाली, ज्या वेळेस या महाराष्ट्रावर संकट आलं, या भारतावर संकट आलं, या भूमीवर संकट आलं, कधी जर आम्ही इतिहासात पाहिलं आणि कधी शास्त्रात गेलो, कधी पुराणात गेलो, तर आम्हाला सापडेल ज्या ज्या वेळेस धर्मावर ग्लानी आली त्यावेळेस एक पुत्र जन्माला आला, तो प्रभू रामचंद्र. तो आमचा सगळ्यांचा देव आहे. आमचं हृदय म्हणजे राम आहे. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्रानंतर एका व्यक्तीला आम्ही हृदयात स्थान दिलं, खऱ्या अर्थानं आमची जागा त्यांच्या चरणाजवळ गड्या. आणि तो युगातील एक युग प्रवर्तक पुन्हा या मातीसाठी जन्माला आला, ते म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. प्रभू रामचंद्रांनी बलाढ्य ताकद, तेज, तर्रार नजर, खऱ्या अर्थानं धारधार समशेर. या पुण्यावर गाढवाचा नांगर दुश्मनांनी फिरवला. आदली सत्ता, मुघली सत्ता, या सगळे डच, फ्रेंच सगळे आले आणि प्रत्येकानं खऱ्या अर्थानं हे धुडकूस माजवला या महाराष्ट्रावर. महाराष्ट्राला जाग कशी येणार? अरे कोण कोण वाली या सगळ्या गोष्टीला? मासाहेबांचे डोळे पाणावले आणि मासाहेब सांगते, आई, हे आई भवानी, अगं तुला साखळे घालतं ग बाय माय. हा महाराष्ट्र संपत चाललाय. शेतकरी हवालदिल होत चाललाय. आया बहिणींची इज्जत लुटली चाललेली आहे. आणि मग या महाराष्ट्राच्या मातीत एक युवा प्रवर्तक जन्माला येणार. ते शिवरत्न मासाहेब जिजाऊंच्या पोटात वाढत होतं. मासाहेब जिजाऊंना डोहाळे लागायला सुरुवात झाली. हे डोहाळे कसले? डोहाळे म्हणजे राजा स्वतः पोटात होता. ज्या वेळेस खऱ्या अर्थानं कंसाला मारणारा कन्हैया पोटात असल्यानंतर ज्याप्रमाणे आईचं तेज वाढत गेलं, आज आईचं चेहऱ्याचं तेज वाढत गेलं, कारण आज शिवरत्न जन्माला येणार. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजे पोटात आहेत. राजे सांगायचेच बरं का, छत्रपती 100% सांगायचे, आम्ही मुलगा आणि मुलगी भेद करत नाही बरं का, कधीच नाही. आमचा वारकरी संप्रदाय नाही. जर छत्रपती शिवाजी राजे जन्माला यावे वाटत असतील तर मासाहेब जिजाऊंचा जन्म घरात झाला पाहिजे आणि मग राजे जन्माला येतील. लक्षात घ्या, मासाहेब लई महत्वाच्या. जरी मुलगा वंशाला 100% दिवाच आहे, पण दिव्याला कुणीतरी वाद पाहिजे, कुणीतरी पंथी पाहिजे बरं का. लेक वाचली वाढली तर माणूस जगल, कारण बाई बोलली चालली तर दिस उगवलं. या बापाला माहिती लेकीचं प्रेम काय असतं. महासाहेबांनी हे आईप्रमाणे महाराष्ट्रावर प्रेम केलं. आपली भाऊबीज होऊन गेली. खरं सांगू तुम्हाला सज्जन हो, शेवटाला आलोय कीर्तनाला. कदाचित वेळ होईल, आम्ही टीव्ही लावून बसतो तर पहाटे 3-4 वाजता तरी आम्हाला कळत नाही. पण कीर्तनाचा 15 मिनिटं हे लई महत्वाचे सांगून जाईल तुम्हाला. हे सांगितलं कशासाठी? हे लई महत्वाची जी गॅस पेटवणारी सुंदर गॅस पेटू शकते. काही म्हणतात चितेला अग्नी लावायला मुलगाच पाहिजे, मुलगी चालत नाही का? मग जर ती चूल चांगली पेटवते, ती गॅस चांगली पेटवते, मग चिता नाही चांगली पेटवत का? नाही लक्षात आलं का तुम्हाला? मला 2 लिखी आहेत बरं का. 2 लिखी आहेत मला. माझ्या बापाला विचारा, अशा दारात बसतात, बाप येत नाही तोपर्यंत. लई प्रेम, लई म्हणजे जीवापाड प्रेम. आणि ते फोनवर नुसतं एकच व्हिडिओ केला, अब्बा अरे तुम कब आने वाले. आणि खरं सांगू, ज्यावेळेस काळजाला बिलगून लेख
त्या बापाला विचारा, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. बाई संसाराचा पाया, बाई सृष्टीचं सपान. म्हणून लेक वाचली वाढली तर माणूस सजवली. आणि म्हणून मासाहेब जिजाऊंसारखी मा जर जन्माला आली तर छत्रपती जन्माला येतील. छत्रपती महासाहेबांच्या पोटात एक शिवरत्न होता. हे डोहाळे लागले आईसाहेब जिजाऊंना. डोहाळे म्हणजे माती खायचे नाहीत, आंबट खायचे नाहीत, तिखट खायचे नाहीत. महाराष्ट्राच्या आईला डोहाळे लागलेले आहेत. काय डोहाळे लागले? महासाहेब सांगतात, मला घोड्यावर वैसावंसं वाटतं, मला सिंहावर वैसावंसं वाटतं, मला समशेरी चालवावेसे वाटतात, खऱ्या अर्थानं तालपट्टे फिरवावेसे वाटतात. समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दनी धाड्या वेगळ्या करत पुन्हा एकदा हा भगवा या महाराष्ट्रावर फडकावासा वाटतो. हे भगवा फडकवण्याचे डोहाळे. आणि म्हणून या महाराष्ट्राची माती ताकदवान, मराठ्यांच्यातली ताकद महाराष्ट्राच्या मातीतली आहे. विषय आरक्षणाचा नाही बरं का, विषय हक्काचा आहे. कारण मराठा जिधर भी खड़ा रहे ना, तुम्हाला खरं सांगू, जो मरने के लिए कभी भी पीछे नहीं हटे उन्हें मरहट्टे कहते हैं, याद रखो. हे मरणाच्या दारात उभे राहिले मराठा, रुबाब दिलदार मनाचा, असा निर्दड्या छातीचा मराठा. असे उभे राहिले राजे. येताना चल बाहेरची चल, यसाची चल. एक एक शिवरायांनी मावळा सोबत घेतला आणि अशी संघटन बांधत हे स्वराज्य निर्माण केला. प्राण सोडले इथं मावळ्यांनी. एका जातीचा नाही बर का, मुस्लिम समाजाचा मदारी मेहतर जो मृत्यूचं पांघरून घेऊन आग्र्याला थांबला. राजे मी मुस्लिम आहे आणि तुम्ही हिंदू आहे राजे. राजे मैं मुस्लिम हूं और हिंदू हो राजे. तरी राजे तुम्ही तुमच्या सेवेत मला घेतलं. राजे तुम्ही माझी जात बघितली नाही का? हे मदारी अरे माणूस. वाक्य शिवरायांचं सांगतो बर का. 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा इतिहास. शिवराय सांगतात, मदारी तुझी जात, तुझा धर्म आणि तुझा पंथ याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही मदारी. कारण जात धर्म आणि पंथ याच्यावरून व्यक्ती श्रेष्ठच नाही मदारी. तुझं कर्तृत्व लय भारी, म्हणून तू महाराष्ट्राच्या सेवेत. कर्तृत्वावरून माणूस श्रेष्ठ ठरतो. ज्याचं कर्तृत्व भारी, ज्याच्या मनगटात ताकद. हे रक्त सांडलं या महाराष्ट्राच्या मातीसाठी. डोळ्यात पाणी आलं मावळ्यांच्या. तानाजी मालुसरेंसारखा निधड्या छातीचा मावळा. राजा सांगतात, तान्हा कोणाला घ्यायला जाणार का रे बाबा? राजा जोपर्यंत गवताची गंध पेटवत नाही, कोणाण्यावर भगवा फडकत नाही, उदय भानाला उभा फाडत नाही, अरे परत येत नसतो ताना आणि प्राण सोडत नसतो. ए ताना, अरे कोणाला घेशील रे ताना, कोणाला घेशील? पण ऐक, अरे तुझ्या पोराचं लग्न, रायबाचं लग्न, रायबाच्या लग्नाचं काय? तानाजी मालुसरेंच्या मुखकमलातून निघालेले शब्द. ताना सांगतो, राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न? ओ राजा, राजा होईल की माझ्या रायबाचं लग्न? कोण म्हटलं होणार नाही? ओ राजा, अरे होईल की माझ्या रायबाचं लग्न? पण ऐका ना राजा, राजा होईल माझ्या रायबाचं लग्न, पण आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. आधी लगीन कोढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं सांगणारा ताना राजांच्या समोर उभा होता. त्याचे तुकडे तुकडे झाले. तोफे आधी नामरे बाजी, सांग शत्रूला आणि यमाला. हा बाजी प्रभू देशपांडे राजाच्या डोळ्यासमोर. हे प्राण गतप्राण झाले. कधी कोंढाण्यावर गेले तर सहज फिरत फिरत जा. हा भजी खायला जायचा गड नाही, दगडावर एकामेकाची नावं लिहायचा गड नाही. कोंढाणा प्रचंड ताकदीचा. रक्त सांडलं या मातीत. अशा चिळकांड्या उठल्या आणि रक्त रंजित इतिहास या मातीत उभा राहिला मराठ्यांचा. तानाजी मालुसरेंनी राजेंना नतमस्तक झाल्यानंतर उदयभान फाडला. उदयभान फाडणं म्हणजे साधा नव्हता. उदयभान लय भयानक, लय भयानक. ताना, मर्दाची अवलाद असतील तर एक वार तू करायचा, एक वार मी करणार. ज्याच्या वारात ताकद, ज्याचा श्वास शिल्लक, गड त्याचा. डोक्यापासून नखापर्यंत आई तानाला जखमा झाल्या आणि या जखमा रंजित पडलेला तान्हा, रक्ताच्या चिळकांड्यात पडलेला तान्हा राजांची आठवण करत सांगत होता, राज इतक्या जखमा झाल्या, शेवटचे 2च मिनिटं घेतो पूर्ण विराम देतो. मला माहिती लांबलो कीर्तनाच, माफी मागल. पण काय होते, माझ्या बी आतड्या कोतड्या वळतात आतल्यात. एवढं सांगायचं म्हणजे उद्या बी कीर्तन आहे ना मला. मी शॉर्टकट मारायला नाही आलो.
फक्त थोडं का लांबवलं, मला यायला उशीर झाला. पण खरं सांगू, लिटरली तानाजी मालुसरे इथं उभी राहिले समोर. हे एवढ्या जखमा झाल्या डोक्यापासून ते नखापर्यंत. असा थरथर कापत होतं शरीर, असा गतप्राण झाला ताना. हे अंगावर शहारे आले होते. आणि सूर्या सांगतो, दादा अरे सोड रे बाबा प्राण. अरे तुझ्या अंगावर इतक्या जखमा झाल्या, अरे तुझं कुठली जखम तुझी आणि कुठला निघालेला लचका तुला परत लावून देऊ रे बाबा. हे एवढे लचके पडले होते आणि एक एक लचका जोडत सूर्या सांगत होता, दादा अरे हे समर्पण होया उदय भानाला, सैता नाही तो. सूर्या अरे भाऊ आहे म्हणून सोडला रे, पण तुला अजूनही सांगतो, मराठी असे आहेत ते मरण येतील पण शरण जाणार नाहीत कुणाला. खरं सांगू सूर्या, मोडेल पण वाकणार नाही. ही जात तानाची वाकणार नाही, या मोडेल. खाली पडला असेल, तुला वाटतं का शरण जावं याला? राजाला दिलेल्या शब्दाचं काय? राजा तिथून बघतोय, बघ आई साहेब बघतायत, कोण हाण्यावर भगवा फडकवायतोय, कधी गवताची गंज पेटती आणि माझा ताना कधी वार करतो उदय भानावर. सज्जनावं, हे साधारण इतिहास नाही सांगत. जा तुम्ही सिंहगडावर त्या मातीत उभा राहा आणि मग तुम्ही गडाच्या खाली डोकावून पाहाल ना, आणि मग गड करतो किती मोठा आहे. आणि मग ते यशवंत घोरपडे डोळ्यासमोर येतात, जे दोर टाकायला गेले आणि मग मावळीवरती चढले. ज्यावेळी दोर कापला ना, त्यावेळी सूर्याच्या मुखातून निघालेले शब्द, तुमचा बाप इथं मरून पडला आणि निधड्या छातीनं लढाईचं सोडून निघाला कर भ्याडांनो. अरे कुणाच्या औलादी येत आपल्या? अरे चला, उड्या मारून पडाल तर भ्याड समजले जाल आणि लढून माराल तर इतिहासात नाव कोरलं जाईल. एक एक मावळा माघारी फिरत लढत होता आणि तानाजी मालुसरेंच्या हृदयातला प्राण. खरं सांगू, शेवटचं ज्या वेळेस राजांना ताना भेटला ना, राजांनी विचारलं, ताना तुला काय पाहिजे? राजा काही नको, काही नका देऊ राजा, फक्त ज्या वेळेस हृदयातला प्राण जाईल ना, हे डोळे संपून जातील, अंग शरीर काम करणार नाही ना राज, त्यावेळेस एकदा तुमच्या तानाला मी जिवंत असताना तुम्ही मिठी मारायला या राज. ए स्वराज्याचा राजा होता, पण तान्हाच्या गळ्यात पडून डासाडास रडत होता. आई म्हणते, राजा आवर रे तू स्वतःला. महागत ताना काय म्हणतो बघ ना, तो म्हणतो मिठी मारायला ये. महागत तानाला बी माहितीये जाणार आहे. अगं आई तुला बी माहितीये ताना जाणार आहे, तरी ताना म्हणतो मिठी मारायला ये, तरी लढायला चालला. आई अरे वरबाप आहे तो, मंडप साजलाय, हळदी लागली, अक्षदा टाकायला बाप पाहिजे असतो ग, पण लढायला निघाला आपला ताना. आई ताना अरे काय इच्छा आहे रे, खरं सांग रे ताना. आणि मग तानाच्या हृदयातून शब्द निघाले, राज एकदा तुम्हाला छत्रपती होताना बघायचंय राज, पण तो दिवस माझ्या जीवनात येईल का माहिती नाही. पण राजा ज्या दिवशी तुम्ही सिंहासनावर बसाल, या सगळे मुघल आदिल यांच्या मानगुटावर पाय द्याल ना, हे फ्रेंच डच सगळे हरवाल ना राजे, एक दिवस हे सगळे इथं उभे असतील आणि खऱ्या अर्थानं तुम्ही सिंहासनावर बसाल ना राजे. मी नसल का नाही असल माहिती नाही, पण ज्या दिवशी सिंहासनाला स्पर्श करताना एकदा तुमच्या तानाची आठवण काढा राजे. काय वाटलं असेल या क्षणाला? अरे गेला ना तिथं, एक वार उदय भानाने केला आणि एक वार तानाने केला. समशेरीत चालत होत्या. उदय भान म्हणला, मेलेल्या सापाव मी धोपट्या मारत नाही. हे मेलाय ताना. ताना सांगतो, उदय भान अरे मर्दाच्या अवलाद असेल तर कर वार, बघू माझा वार भारी का तुझा वार भारी, ज्याचा श्वास शिल्लक गड त्याचा आहे. हे हर हर महादेवची सिंहगर्जना होत सबकन दोघांचा वार झाला ना, दोघेही धाडकन पडले. आणि मग सूर्याची मालुसरे धावत पळत उदय भानाकडे गेले ना, मग हसून ताना सांगतो, सूर्या अरे भाऊ आहेस का कोण आहेस? अरे चालला कुठं? अरे त्याचं बोट हालतंय का बघाय चालला का? अरे 7 फुटाचा असू दे त्यो, पण मराठ्यानं केलेला वार फेल जात नसतो. अरे मेलाय त्यो. एका वारात उदय भान कापला होता, एका वारात. शेलार मामानी नाही कापला बरं का, तान्हानी कापलाय. शेलार मामा लग्नगरी होती. हा इतिहास का सांगायचा? यशवंती घोरपड नाही, यशवंत घोरपडे मावळे होते ज्यांनी खऱ्या अर्थानं दोर टाकला. आणि शेलार मामा लग्न घरी तानानी उदय भान फाडला. गवताची गंज पेटली, भगवा असा फडकत होता आणि भगवा फडकत असताना तानाजी मालुसरेचा देह तडफडत होता. सूर्या राजाला सांगशील ना रे मिठी मारायला? अरे मी नसेल रे सूर्या, तू भाशील ना, मग राजाला स्मरण करायला लाव छत्रपती होताना. गेला ताना, एका क्षणात गेला. बायका पुरं वाट बघत होती घरी. आजही माझा ताना जिवंत, भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा हा शेतकरी म्हणजे तानाजी मालुसरे. आज बी लेकरं आज बी दिवाळीची वाट बघतात मिठाईची. नाही देता आली त्याला कधीच मिठाई. त्याच्या खऱ्या अर्थानं पिकाला भावच नाही आला रे. आम्ही असे शेतकरी बघितले, 30 रुपयाला भाजी जावी, मेथी जावी, 20 रुपयाला जावी, लोकांनी 20 रुपयाच्या 2 मागितल्या. ते म्हणतो, अरे माझ्या पोरांना आश्वासन देऊन आले मिठाई घेऊन ये. मला सांगा, ज्याच्या घरी चहाला दूध नाही
तो काय पोरांना मिठाई घेऊन देणार आहे? पण धाडस कसलंय त्या बापाचं? बाप म्हणजे तो माघार घेत नाही, लय खुंकार त्यो, तेवढाच निर्घट्ट, तेवढाच चिकाटीचा, लय भयानक. बाप दारात असताना मग रुबाब आहे घराला, सोडत नाही चित्त अजिबात. पोराहो, आज येईल र तुम्हाला मिठाई घेऊन, आज आपली दिवाळी साजरी करू, उद्या सगळ्यांची दिवाळी, आपली थोडी लेट होईल. आणि जेव्हा मी तिच्या आम्ही इनोवा फॉर्च्युनर सारख्या गाड्या थांबवल्या ज्याच्या आरशाची किंमत याचा महिन्याचा किराणा आहे रे, आणि आम्ही म्हणलो 10 रुपयाला एक मिठी द्या, ते थरथर त्या हातानं टोचलेल्या काट्याने ते सांगते आज द्यावं 30 रुपये तुम्ही. माझी पोरं मिठाईची वाट बघतात, तुपाची नाही बरं का, डालड्याची घेऊन जाईल तो. आज कुणीतरी दाता आला, त्यांनी मोठं मन केलं आणि त्या ठिकाणी त्याला पैसे दिले ना, थरथर त्या हाताने काउंटरवर पैसे ठेवले, मिठाईचा बॉक्स थरथरत करत घरी गेला, असा बॉक्स ठेवला. लेकराला जर चहाला दूध नाही, ती मिठाई किती मोठी त्यांच्यासाठी. आज तुटून पडली पोरं. म्हातारे एका कोपऱ्यात जाऊन बघत होतो, पोरं तुटून पडली होती. बापाला विचारा त्याचं काळीच काय, तो वेळेकाळी मारतो पण प्रेम बी करतो रे गड्या, पण त्याच्यासारखं हृदय माय. तुमचे डोळे लगेच भरून येतात रे, ह्याचे डोळे भरून येत नाही बरं का. तो निर्घट्ट काळजाचा नाहीच आहे, तो स्वाभिमानी आहे. म्हणून बाप, शेतकरी हा जगाचा बाप आहे, पोशिंदा आहे. आज जिंकला होता बाप, मिठाईचा बॉक्स पोरांच्या हातात देऊन ना हसला होता तो. म्हणून लेकी हो पोरांनो, मला एकच सांगायचंय, 24 तास अभ्यास करा, कमांड मोडलं तरी चालेल, पण ज्या दिवशी अधिकारी म्हणून गावात येतात ना, मग सांगेल हे माझी लेक आहे, हे माझा लेक आहे. खऱ्या अर्थानं हे सांगायचा अभिमान आपल्या मायबापाला द्या, ऐश्वर्य द्या त्यांना. हे शेवटचं राजा, हे शेवटचं आता 20 सेकंद झालं कीर्तन, राहुलं नाही हो महाराज. या वर्षीचा शिवराज्याभिषेक दिन मी मांडला झी टॉकीजचा. मी पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक जीला कीर्तन करणारा कीर्तनकार आहे. मोठं पण सांगायला आलो नाही, पण शिवराज्याभिषेकाची जबाबदारी माझ्यावर दिली ना, ही मोठी जबाबदारी होती. हा शेवटचा क्षण सांगत होता ना, माझ्या इंस्टाग्रामच्या आयडीचे इनबॉक्समध्ये इतके मेसेज, एवढ्या याच्यावरून मेल आले होते, सगळ्यांच्या भावना अशा उफाळून आल्या होत्या. बसलेला श्रोता रडत होता, आज राजा छत्रपती होत होता. वर्षानुवर्ष शतकानुशतकाची ही खऱ्या अर्थानं पारतंत्र्य संपलं. या स्वराज्यावर झालेली हानी, आया बहिणींची लुटलेली इज्जत, शेतकरी झालेला हवालदिल राजाने डोळ्यांनी पाहिला ना, आज राजा छत्रपती होत होता. आणि राजाची पावलं सिंहासनाकडे निघाली होती. जाता जाता पावलं थरथर करायला लागली. मासाहेबांनी कडकडून मिठी मारली आणि राजे सांगतात, मा का आली ग बेठायला? राजा, अरे तुझ्या डोळ्यातलं पाणी देखवत नाही रा, आनंदाचा क्षण. हे बाबा, अरे मुघल आदिल सगळे चिरडले रे बाबा तू. अरे तू शपथ घेतली स्वराज्याची. आज या राज्यात महाराष्ट्रात कुणीतरी छत्रपती व्हायला चाललंय, कुणी नसतं झालं राजा. अरे शौर्य तुझं आहे. परत कधी आलो तो शंभूराजे सांगे, लई भयानक पराक्रम, लई भयानक. डोळ्यात पाणीच उरत नाही व शंभू ऐकताना. सर्जा संभाजी भयानक ताकद, 2 छत्रपती या मातीत घडले. आणि मग कळतं आपली माणसं किती महत्वाची होती त्यावेळेस. राजा छत्रपती होताना निघाला, डोळ्यासमोर प्रसंग आला. 32 मनाचं सिंहासन समोर होतं. या सिंहासनाकडे नजरच नव्हती आज राजाची. राजा, अरे तुझ्यासाठी सिंहासन सजावलं र, आणि सजावलं कुणी सांगू? अरे तुझा आवडता मावळा मुस्लिम समाजाचा मदारी बेहतर, तो फुलं टाकतोय बघ राजा. राजा म्हणतो, मा तुला खरं सांगू का ग, नाही बसूशी वाटत आज सिंहासनावर. आई, खरंच सिंहासनावर बसूशी वाटत नव्हतं. काय होत होतं माहिती का, असा बाजीप्रभू देशपांडे आठवत होते, ताना आठवत होता. आई म्हणते, काय झालं राजा? आई तू साक्षीदार आहेस,